जय भीम नवबुद्धाया घेऊया आजच्या बातम्यांचा आढावा। अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आरक्षणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला आहे। काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकणाऱ्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले। राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा केलेल्या वक्तव्यावरून वंचित आघाडी आक्रमक झाली। यशोमती ठाकूर व काँग्रेसवर निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे। हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस हमसे डरती है, पुलिस आगे करती है। कांग्रेस हमसे डरती है, पुलिस आगे करती है। जातीवादी काँग्रेस काँग्रेसचे लोक गेले होते, त्यांच्यावर कारवाई नाही आणि आज आम्ही फक्त याला कसं चाललो आहे। राहुल गांधीची जी भूमिका आहे ती सातत्यानं हेतुपुरस्पर हे वक्तव्य केलं गेलेलं आहे आणि याचाच निषेध म्हणून आज आमचा एल्गार मोर्चा खासदाराच्या घरावर आमदार यशवंत ठाकूरच्या घरावर होता आणि आता याच्या स्वरूपात याच्यात उग्र स्वरूप उद्या येणार आहेत। त्याच्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस खाण्याला हा मोठा मोर्चा म्हणजे यांना मतं घेताना फार गोड वाटतात आणि जर लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेची भूमिका चुकते आहे। म्हणून आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची पुढची तटस्थ त्या पोलिसांनी पाहायला पाहिजे। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका पट्टणकोडोली येथील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी क्षितिज शशिकांत खांडेकर याला नीट परीक्षेत चांगले मार्क मिळाल्याने सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला आहे। याबद्दल खांडेकर परिवाराचा अनेकांनी सत्कार केला आहे। तसेच आदर्श शिक्षिका म्हणून संगीता खांडेकर यांना रोटरी क्लब तर्फे नेशन बिल्डर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे। आज आम्ही पट्टणकोडली येथे श्री शशिकांत खांडे सर यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या MBBSच्या प्रवेशासाठी त्याने घेतलेल्या श्रमाचं चीज म्हणून त्याला ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील ओरोसच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला। त्याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं हजर झालो। त्याचप्रमाणे एक दुग्ध शर्करा योग म्हणून क्षितिज खांडेकर यांच्या आई मातोश्री सौ खांडेकर संगीता खांडेकर यांना रोटरी कोल्हापूरतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाला, आदर्श शिक्षिका म्हणून अवॉर्ड मिळाला। त्यांच्या अभिनंदनासाठी सुद्धा आम्ही इथं हजर झालो। खरोखर क्षितिजनं शशिकांत खांडेकर सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलासाठी घेतलेल्या परिश्रमाचं चीज त्या क्षितिजनं अतिशय त्यानं इतके मार्क्स पाडून आणि हे एक दिव्य असतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये गव्हर्मेंटला ॲडमिशन मिळवणं ही सोपी गोष्ट नसते आणि ते त्यानं अगदी लक्षणीय यश मिळवलं। त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचं, त्या क्षितिजचं, सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। गीता शशिकांत खांडेकर, आज माझा मुलगा क्षितिज खांडेकर याला नीट परीक्षेमधनं पास होऊन त्याला MBBSला सिंधुदुर्ग या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे।
खरं तर माझी पण लहानपणापासून खूप इच्छा होती की डॉक्टर व्हायची. मी 10वीला पहिल्या 5मध्ये होते. त्याचबरोबर मी डी-एड केलं. डी-एडमध्ये सुद्धा डाएट या कॉलेजमध्ये माझा पहिला नंबर आलेला होता. त्यानंतर बी-एडमध्ये सुद्धा माझा पहिला नंबर आला होता आणि मी एम-एडसुद्धा केलेला आहे. आणि मला लहानपणापासून डॉक्टर पेशाबद्दल कुतूहल होतं की मलासुद्धा डॉक्टर व्हायचं होतं. पण घरच्या परिस्थितीमुळे आणि जबाबदारीमुळे मला होता आलं नाही. पण तीच इच्छा माझ्या मुलांकडनं पूर्ण करायची मला होती आणि म्हणून मी माझ्या मुलग्याला MBBSला ॲडमिशन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला. प्रसंगी त्याला अभ्यासाला उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्याला की त्यानं उठावं आणि डॉक्टर व्हावं. डॉक्टर पेशा हा खरं तर एक सेवा करण्याचा चांगला असा पेशा आहे. त्यामुळे पैसे मिळवणे हा हेतू नाही, पण लोकांना सेवा करण्यासाठी खूप चांगला असा हेतू आहे. माझं नाव क्षितिज शशिकांत खांडेकर, राहणार पट्टण कोडोली. मला 10वीला 94.80% आहेत आणि मी आता MBBS गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग येथे माझी निवड झालेली आहे. तरी सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो. मला आमच्या घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये पै पाहुण्यांच्यामध्ये कोण डॉक्टर नाही आहे व तसेच माझी बालपणापासून सुद्धा इच्छा होती, त्यामुळे मला डॉक्टर व्हावंसं वाटलं. आमचे पहिलीपासूनच्या मुलांचे आमचे प्रयत्न असे होते की कुठल्या ना कुठल्या तर टॉप सेक्शनला जायला पाहिजेत, कुठेतरी टॉप व्हायला पाहिजेत. मग ते कोणत्याही क्षेत्रात व्हावेत. पण त्याचे करिअर त्यांनीच निवडलं. त्यांना वाटलं की नीट करायची म्हणून ते नीटची परीक्षा प्राप्त केली आणि त्यामध्ये ते सक्सेसफुल झाले. आमचे चिरंजीव त्यांच्या इच्छेनुसार ते डॉक्टरकीकडे चाललेले आहेत. म्हणजे आम्हाला पण आनंदाची बाब आहे, अभिमानाची ही बाब आहे की आमच्या आजपर्यंतच्या एवढ्या कालखंडामध्ये कोणीही डॉक्टर झालेलं नव्हतं. आमच्या स्वतःच्या पिढीमध्ये हा आमचा पहिला डॉक्टर म्हणून या ठिकाणी होईल पुढच्या काही वर्षामध्ये. तर आणि खूप शैक्षणिक पार्श्वभूमी तशी बघायला तर आमच्या परिवाराला फारशी नव्हतीच, कारण आमची आई पण इथं आमची मातोश्री पार्वती उपस्थित आहे. आम्हाला जे शिक्षण दिलं ते आमच्या आईनं स्वतः दुसऱ्याच्या बांधावर भांगलून करून किंवा लोकांच्या मोलमजुरी करून जे मिळेल ते काम करून आम्ही शिकलो. अत्यंत परिस्थिती गरीब आणि दारिद्र्यातून आमचं घर उभं राहिलं आणि त्यानंतर आम्ही जसं शिकलो तसं आमच्या वडिलांचाही आमच्या पाठिंबा होता, आशीर्वाद होता. या दोघांच्या पुण्यानेच हे आमचे कर्म सुधारली म्हणा किंवा आम्ही नोकऱ्याला लागलो, आमच्यामध्ये टॅलेंट निर्माण झालं. आम्ही आतापर्यंत जे काय उभा राहतो ते आमच्या आईवडिलांची पुण्य आहे आमच्या पाठीशी असल्यामुळं आणि त्यांचेच आशीर्वाद की आमच्या नातवंडांना म्हणजे त्यांच्या नातवंडांना पण ते लाभले आणि ती आमचीही मुलं इथनं पुढच्या आमच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रोफेशनमध्ये ते पोचायला लागले. याचा आम्हाला निश्चितपणे आमचा कुटुंबीय म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आणि आमच्या आईवडिलांचेच आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आजपर्यंतचं आमचं सम्यक कर्म असल्यामुळे आम्ही कधीच कुठल्या कर्मकांडामध्ये गुंतून पडलो नाही, कधीच आजपर्यंत कुठल्या कर्मकांडाला आम्ही बळी पडलो नाही. त्यामुळे आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून वागणारी माणसं आहोत. आमचं कुटुंब जे आहे ते विज्ञानाचा निकष लावून किंवा विज्ञानाच्या गोष्टी स्वीकारूनच आम्ही पुढे वाटचाल करतो आहोत. आणि आज आमचा जो मुलगा क्षितिज आहे त्याचं जे काय ॲडमिशन होतं आहे त्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. बऱ्याच लोकांचे फोन कॉल्सद्वारे अभिनंदन आले. बरेच जण या ठिकाणी प्रत्यक्षात भेटून या ठिकाणी सत्काराने अभिनंदन त्यांनी केलं. त्याबद्दल मी सर्वांचा आजपर्यंत ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित झाले, ज्या मित्रमंडळांनी, हितचिंतकांनी, ज्या नातेवाईकांनी आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी आज या ठिकाणी आजच्या या समारोहाच्या प्रसंगी आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.
कोल्हापूर CPR रुग्णालयामध्ये राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ड्रेसिंग मटेरियलमध्ये 5 कोटीचा घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये CPR रुग्णालयाची स्थापना ज्या दिवशी झाली त्या स्थापनेची संकल्पना अशी होती की कोल्हापूर जिल्ह्यातील असतील किंवा अन्य असतील गोरगरिबांना तिथे न्याय मिळावा. न्याय म्हणजे शारीरिक, त्यांचं जे काय दुखणं असेल ते बरं व्हावं आणि अल्प कालावधीत आणि अल्प पैशात, म्हणजे गोरगरिबांचं रक्षण व्हावं. पण 2022 साली राजेश क्षीरसागर यांनी अधिकृत पत्र दिलं. हे ते पत्र आहे. त्यावेळी दीपक केसरकर पालकमंत्री होते आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की लिंबेकर नावाच्या व्यक्तीला ते देण्यात यावं. लिंबेकर नावाच्या व्यक्तीला टेंडरमधून तो 5 कोटी निधी मिळालेला नाही. 2 वर्षासाठी पुरेसा असणारा पुरवठा तर 12-15 वर्षासाठी यांनी खरेदी केला. 5 कोटी रुपये निधीचा त्यांनी गैरव्यवहार केला. कारण राज्य शासनानं राज्य शासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये स्पष्ट बोललेले आहेत, लिहून दिले, या प्रकरणामध्ये अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे. यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशाच पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे की यातूनच सिद्ध होतं. राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन अशी आता लढाई सुरू झाली महाराष्ट्र राज्यात. राज्यकर्ते विरुद्ध राज्य शासन. माझी विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या लोकांना पोसून त्यांना काय मिळालं आणि जर राज्य शासन सांगत असेल की हे फ्रॉड आहे तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का? हा यातून मूळ प्रश्न आहे. ज्या दीपक केसरकरांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारीनं काम करायला हवं होतं त्यांनी एका दिवसात या प्रकरणावर सही केली, मान्यता दिली आणि जे कोण डॉक्टर आहेत CPRचे जे कोण असतील ते ज्यांनी एका दिवसात विदाउट टेंडर हे काम केलं, एका दिवसात सह्या केल्या, एका तासाच्या आत भरलेला ट्रक आत आणला, ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ही सगळी मॅनेज लोक आहेत, मॅनेज आहेत. हा अहवाल राज्य शासनाच्याच अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याला व कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की अशा प्रवृत्ती आत्ताच थांबवणे काळाची गरज आहे. अन्यथा उद्या सुईच्या नावाखाली, सलाईनच्या नावाखाली, मेडिकलच्या कुठल्याही नावाखाली, टॅबलेटच्या नावाखाली काही भ्रष्टाचार होऊ शकतो. पेशंट बरा व्हायचं राहू दे, पण तो बरा होण्याच्या अगोदर तो मृत्युमुखी पडेल कारण औषध बोगस असणार. अशी प्रवृत्ती कोल्हापुरात वाढीत चाललेली आहे आणि यामध्ये राजेश क्षीरसागर आहेत, मी लेखी पुरावा दिलेला आहे. जर ते नसतील त्याने उद्या माझ्या बरोबरीला इथं बसावं, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, दोघांची प्रेस एकत्र होते आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ह्यात मी नाही. राजाभाऊ खोब्रागडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष. देशभरात विविध संघटनांच्या वतीने त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात रिपब्लिकन पक्षाचा एकीकरणाचा सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे प्रमुख माजी आमदार उपेंद्र शेंडे व मुख्य निमंत्रक बाळू घरडे यांनी पत्रपरिषद दिली. 25 सप्टेंबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. 25 तारखेला दुपारी 2 वाजता सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या अर्पण सभागृहात अभिवादन सभा होईल. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंती समारोहाच्या निमित्ताने आम्ही विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे वेगवेगळ्या दिवशी. 25 तारखेला पक्षाच्या वतीने सकाळी 10 वाजता बॅरिस्टर साहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करायचे
आणि तिथून मग कमाल चौकात जायचं, आवडबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्याच मार्गाने आम्ही निघून कळवी चौक आणि कळवी चौकामधून मेश्राम साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथून मग संविधान चौकात यायचं, संविधान चौकामधून चौकात तिथंही माल्यार्पण करायचं आणि तिथून मग सगळ्यांनी मिळून बर्डीला जायचं, बर्डीवरून मग हिंदी मोहर भवनला अर्पण सभागृहात कार्यक्रम आहे आमचा, त्या कार्यक्रमात तो 2 ते 5चा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीने आम्ही 25 तारखेला तो कार्यक्रम ठेवला आहे. बॅलिस्टर रिपब्लिकन नेते बॅलिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त बाबासाहेबांचं बॅलिस्टर साहेबांचं योगदान कार्य आणि त्यांचं त्याग बलिदान हे नवीन पिढीला अवगत व्हावं. रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकन आंदोलन बाबा बॅलिस्टर साहेबांच्या योगदानाचं अर्धवट राहील या शताब्दी समारोहाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन आहेत. त्यात 3 ऑक्टोबरला कन्व्हेन्शन सेंटर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड इथं ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार व मार्गदर्शन होईल आणि 15 ऑक्टोबरला दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीच्या निमित्तानं समस्त रिपब्लिकन नेत्यांची एकजूटता, एक शक्ती, एक भीमशक्ती नवीन प्रेरणा मिळण्यासाठी आवश्यक असल्यामुळं एक सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर, कवाडे सर, रामदासजी आठवले साहेब, गवई साहेब, सुलेखाताई, उपेंद्रजी शेंडे आणि रिपब्लिकन पक्षाचे जे प्रमुख हे आहेत कार्यकर्ते नेते त्यांना या सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी आपण विनंती करणार आहोत. रिपब्लिकन पक्ष ऐक्य होणं काळाची गरज आहे. रिपब्लिकन जनता एक होणं काळाची गरज आहे. रिपब्लिकन आंदोलन संघटित होणं काळाची गरज आहे आणि या गरज लक्षात घेता हे नेते मंडळी प्रमुख हे एकत्र येतील, कारण बॅलिस्टर साहेबांचं योगदान या रिपब्लिकन पक्षाच्यासाठी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांचा बलिदान म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी हे नेते एकत्र येतील ही विश्वासच नाही तर पूर्ण खात्री आहे. राज्यात सर्वत्र पोषण आहार सप्ताह सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात देखील पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले जाते. धारणी तालुक्यातील मांडवा येथे पोषण आहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणारे फलक हाती घेत संपूर्ण गावातून रॅली काढली. माझं नाव डॉक्टर तिलोत्तमा वानखेडे. मी तालुका आरोग्य अधिकारी धारणी, मेळघाट क्षेत्र, जिल्हा अमरावती. सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पोषण माह राबवतो आहे. मेळघाट क्षेत्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण हा कार्यक्रम राबवतो आहे आणि यामध्ये आरोग्यच्या टीम ह्या आणि ICDSच्या टीम ह्या आपल्याकडे जे कुपोषण आहे, जो अनिमिया आपल्या मेळघाटमध्ये जास्त प्रमाणात आहे, त्याच्यावर कशी मात करायची याच्याबद्दल समुपदेशन करत आहेत. जसं की मुलांना योग्य पद्धतीने पोषक आहार कसा पुरवायचा आहे, महिलांमध्ये जो अनिमिया आहे त्याच्यासाठी कुठले
स्थानिक पदार्थाचा उपयोग आपण करू शकतो, जसं बीटरूट झालं, मोव्याचे फुलं आणि चणे झाले, हे आपण त्यांना खायचा सल्ला देतो अनिमिया कमी होण्यासाठी. आणि बाकी सकस आहार आणि पोषण याबाबत जनजागृती ही या महिन्यामध्ये आपण सगळ्या गावागावांमध्ये करत आहे. आपण प्रत्येक गावात आपली आशा आणि अंगणवाडी ज्या आहेत त्या ताईंना कोरकू भाषाही येते. सोबतच प्रत्येक PSCला आपल्याकडे काउन्सलर म्हणजे समुपदेशक आहेत. जिथे पण आम्ही असं मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे कार्यक्रम घेतो तिथे आपले काउन्सलर्स पण आपल्यासोबत असतात. जिथे पण अडचण असेल तिथे ते त्या लोकांना कोरकू भाषेमध्ये समजून सांगतात. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजाद्वारे न्यायमूर्ती वडणे समितीकडून सकारात्मक अहवाल लवकरात लवकर मागून शासन निर्णय 1985 प्रमाणे आदिवासी गोंड गोवारी समाजाला त्यांचे हक्क देण्यात यावे. तसेच आदिवासी गोंड गोवारी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन जात वैधता करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 2020 मधील मुद्दा क्रमांक 83 मधील सांस्कृतिक माहिती आणि इतर संदर्भ दूर करून आदिवासी गोंड गोवारी समाजाला संविधानिक अधिकार द्यावेत अशा विविध मागण्या घेऊन गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील गोंड गोवारी समाजातील महिला आणि पुरुष उपस्थित होते. जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी मुख्य संघटना आहे, याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या 22 संघटना समाजाच्या त्या सर्व एकत्रित येऊन या संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत. कारण की आमच्या गोंडगोवारी समाजाला जो न्याय पाहिजे होता 70 वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाच्या गोंडगोवारीचा इतिहास म्हणजे चुकीचा इतिहास जी 1985च्या GRमध्ये लिहिला होता त्या चुकीच्या इतिहासावर वडणे समितीच्या गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या वडणे समितीला सांगण्यात आलं होतं की तुम्ही 6 महिन्याच्या आत या गोंडगोवारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा. पण त्या वडणे समितीनं 6 महिने झाल्यावरही हा आपला अहवाल सादर केला नाही. तेव्हा आम्ही
नागपूरला आंदोलन केलेलं आहे आणि त्या अंती संपूर्ण महाराष्ट्रभरावर सर्व आमदार खासदार आणि तालुका जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू आहे। तेव्हा वडणे समितीला ती जे 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती तो रद्द करून 7 दिवसाच्या आत आमच्या समाजाचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा ही विनंती आहे आणि याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। दुसरा आक्रोश मोर्चा असा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंडगोवारी नावाचा कोणताही महसूल पुरावा नसतानाही ह्या जात वैधता पडताळणी समिती, कलेक्टर, SDO आणि तहसीलदार हे आपल्या मताने कुरखेडा तालुक्यात चुकीची जुन्या गोवारी नोंद असलेले संपूर्ण रेकॉर्डावर गोंडगोवारी खोडतोड करून गोंडगोवारीचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत आणि त्या ज्या लोकांनी हे तयार केलेले आहे आणि ज्या व्यक्तीचा तयार केलेला आहे त्यांच्यावर FIR दर्ज करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे। JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।